माचोन पहिला चेंडू समर डिलिव्हरी डॉट बॉल. सलामीची फेरमदाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडलाचा बॅटर अनिल म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडलाचा बॅटर मनीष धुमाल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती जगदील पाटीलला आपण पाहतोय. माशवॉन आपण पाहतोय एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स वरप स्वतः आयोजक संघ आणि दुसऱ्या बाजूला जय बोरशादेव क्रिकेट संघ अट्टाळी संघ आपण पाहतोय. हो बॅकफुल जाऊन इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय. रन मशीन ऑफ गावदेवी वराप. अर्थातच या ठिकाणी मात्र अनिल म्हात्रे शून्यावरती बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आबा कारंडे, चांगली गोलंदाजी जगदील पाटीलच्या माध्यमातून. हो स्वीट केलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सिग्नेचर स्ट्रोक साठी सज्ज आहेत. क्या बात आहे. 3 चेंडू आणि अजूनही एकही धाव धावफलकावरती जोडली नाहीये. 3 षटकांचा सामना आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली धावसंख्या बनवावी लागेल. जगदीलची प्रशंसा करावी लागेल कारण की ज्या पद्धतीनं मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. हो स्वीट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट चेंडू येत आहे. क्या बात आहे. 4 चेंडू आणि आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाही आणि महत्वाचे एक विकेट देखील संपादित केलाय. कामगिरी दमदार आतापर्यंत पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी मात्र थोडेसे बॅकफुटला जात आहेत. गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक सलगचे 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी जगदीप पाटील आता मात्र हवी होतोय पहिल्या षटकामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू जगदील पाटील आपण पाहतोय. ओहो दांडी दांडी होतोय गोल. योमेश साबिल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय आणि या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक आदळलाय गोलंदाज जगदील पाटीलने. अखेरीस धावसंख्या एकही आता मात्र पाहायला मिळत नाहीयेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम पाटीलला आपण पाहतोय आणि इथे मात्र स्ट्राईक एंडला आता मात्र रन मशीन मनीष धुमाळ असेल. मनीष वरती आणि आतिश भोईरवरती आता मात्र जबाबदारी संघाची कारण की पहिल्या षटकामध्ये एकही धाव फलकावरती आली नाहीये. अनिल म्हात्रे जसा आऊट झाला तसा मात्र दबाव स्पष्टपणे आबा कारंडेवरती आला आणि आबा कारंडे देखील शून्यावरती बाद झाला. आक्रमकता दाखवावी लागेल. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी चेंडूला खेळून काढलाय. क्या बात आहे. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तत्पर या
2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. अप्रतिम कामगिरी. जसं या ठिकाणी मात्र गोलंदाजी होती तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. अशा रगरगत्या उन्हामध्ये आपण पाहिलं तर तापमानाचा नक्कीच पारा देखील वाढलाय. 36°C वर तापमान आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये ही मॅच हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. असं वाटतंय की आफ्टर लंच इथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट वरप संघाच्या माध्यमातून आणि अटाळी संघ आता मात्र या सामन्यावरती नक्कीच वर्चस्व निर्माण करतोय. धावा फलकावरती फक्त आणि फक्त 2. हो इथे मात्र पुन्हा एकदा फटका अतिशय सुरेख आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्यांच्या आवाक्याच्या दूर. 1 बाउन्स ओव्हर द रो. सीमा पार दर्जेदार चौकार. चौकार आणि चौकारानं धावसंख्या 6 या आकड्यावरती. हो हा फटका देखील चांगला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. मनीष धुमाल अनुया आतिश भोईरच्या माध्यमातून आता मात्र संघाचा डाव सांभाळण्याचं कार्य देखील सुरू आहे. 8 धावा फलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये या धावा येत आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 8 धावा. आक्रमकता दाखवली जात आहे फलंदाज मनीषच्या माध्यमातून. हो आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि स्ट्राईक एंडला झपाटर आता मात्र आतिश भोईरला आपण पाहतोय. अंतिम चेंडू या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी ठरले. प्रेमच्या माध्यमातून फक्त 9 धावा खर्च केल्यात. हो फुल टॉस चेंडू होता परंतु स्वीशीट खेळण्याचा प्रयत्न. धाडसी निर्णय आखला आणि इथे मात्र हा चेंडू देखील डॉट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 9. 2 गड्यांच्या मोबदल्यात गावदेवी क्रिकेट संघ वराप. सन्माननीय पंडित नाना म्हस्कर साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालंय. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पंडित नाना म्हस्कर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित पाटील. स्ट्राईक एंडला मनीष धुमाल. हो क्या बात आहे. इम्प्रेसिव्ह स्ट्रोक आहे. फटका या ठिकाणी मात्र फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आले होते आणि तत्पर्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या म्हणजेच 2 धावा. अकरा धावा फलकावरती. हो आता मात्र सिग्नेचर स्ट्रोक आणि चेंडू जाईल. हो क्या बात आहे क्या बात आहे. इथे मात्र नक्कीच
परखलं देखील जाईल, पाहिलं देखील जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून, परंतु एफर्ट्स लाजवाब होते. क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी मात्र 4 धाबा आपल्या संघासाठी नक्कीच रोखल्यात. प्रेम पाटीलने या ठिकाणी मात्र नक्कीच या धावा रोखल्यात. अगदी पट्टीच्या आतमध्ये नक्कीच पाय होता, बॅलन्स ज्यावेळेस गेला त्यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिला. हो, आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, गतीमध्ये बीट केलाय आणि पुनश्च या ठिकाणी मात्र नक्कीच या धावा आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त एक. आणि एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावर तुला पाहायला मिळेल ती म्हणजेच 14 धावा. चांगला फटका मारला होता मनीष धुमालने, परंतु प्रेमने देखील आपल्या संघासाठी त्या धावा वाचवल्या. हो, इथे मात्र नक्की चांगल्या परीने चेंडूला फेकलाय. हो, जीवाच्या आकांताने सागर भगत देखील चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न लाजवाब सागरचे देखील पाहायला मिळत आहेत. आणि एक धाव मिळेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडूंचा या ठिकाणी मात्र खेळ शिल्लक आहे. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारावे लागतील मनीष धुमालला जर सामन्यामध्ये परत आणायचं असेल गावदेव वरप संघाला, तर मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 14 धावा वैयक्तिक मनीषने जोडल्यात. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला. गॅप शॉट सिलेक्शन आहे, परंतु क्षेत्ररक्षक बरदा वेगाने आल्याने तत्पर या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेका धावेसाठी संघर्ष होतोय. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा आणि आता मात्र हा अंतिम चेंडू षटकातील फेकला जाईल. पहिलं षटक मिडन आलं, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकामध्ये देखील 9 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. हो, फटका फसलाय. डाऊन दी बॉल सागर. हो, क्या बात आहे. अनुमान अतिशय सुरेख आणि झेल बाद. आणि मनीष देखील होतोय तंबूच्या बाहेर. आणि विजयासाठी आता मात्र 19 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजेच अट्टाळी या संघाला. आणि आवाज ऐकूयात, व्हॉइस ऑफ जिन्नव, आमचे साधी समालोचक मित्र निखिलजी ठोंबरे सरांचा आवाज. आणि नक्कीच आमचे पंडित नाना मस्कर यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊयात माशच्या दिशेनं. धन्यवाद.
धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 19 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला विनायक पाटील आणि अजय भोईर ही सलामीची जोडी. कृष्णा पहिला चेंडू कृष्णा मस्करचा जबरदस्त जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट. धावा जरी कमी झाल्या असतील होम ग्राउंड टीम आई गावदेवी 11 वरपचं कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. पहिला चेंडू अतिशय दमदार आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज कृष्णा मस्करचा. समोर अजय भोईर. कृष्णा तयार. कृष्णाचा हा बॉल फटका इथे फसलाय तिथे मंदार. झेल झाला फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील. प्रेम लव मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण कृष्णाला पाहतायत. कृष्णा मस्कर. कृष्णाचा बॉल चेंडू हवेत तिथे झेल झाला. अतिशने पकडलाय जबरदस्त झेल. प्रेम पाटीलला परतावं लागेल. अजून एक धक्का. लगातार 2 बॉलवर 2 विकेट घेतलेल्या आहेत त्या कृष्णा मस्कर या खेळाडूने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील. आज भरपूर विकेट हॅट्रिक आलेले आहेत. आज भरपूर निर्धाव षटकं गेलेले आहेत. आज मला वाटतं खेळपट्टीने रंगच बदललेला आहे. बाबा काय घडतं मैदानामध्ये सर्वात जिम्मेची बाजू काय आहे अटाली कोळीवाडा संघासाठी की विनायक पाटील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. जबरदस्त खेळ त्या खेळाडूचा पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला. दुसऱ्या बाजूला कृष्णा जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऑन अ हॅट्रिक. तो हॅट्रिक इथे कंप्लीट करेल का ते पाहायचं आपल्याला. ₹35 पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. इथे चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर्ती जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. धावा 4 चौकार. थँक्यू. चौकार येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 4 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा आपण पाहतायत. प्रसिद्ध उद्योजक वरपगावचे पंडित दादा मस्कर यांच्याकडून पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी 35/35. बिग हिट. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघाचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचं. धावफलकावर धावसंख्या 10. कृष्णाला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो.
त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत आहेत. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा 2 बॉल मध्ये त्याने बनवल्यात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमा पार. अजून धावा 4, चौकार. लगेच 12 धावा बनवायच्यात. 5 टीम अटाली कोलीवाडा. जबरदस्त खेळ. मंदार पानसरे आलेत आता गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते विनायक पाटील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक, झेल झाला, फलंदाज बाद. विनायक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अकरा चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील ते सागर भगत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. मंदार समोर सागर. मंदारचा हा चेंडू वेगाने हाताळलाय, चेंडू डॉट. शेवटचे 10 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळते, परंतु कृष्णा यांच्या 3 बॉलवर ते आलेला 14 धावा संघासाठी डोकेदुखी ठरेल. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. मंदार. मंदारचा हा चेंडू, अजून एक डॉट बॉल, विकेट येते, फलंदाज बाद. धुमाळला पाहतो काहीसं मार्गदर्शन करत असताना. निखिल भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. नयनने 2 हातामध्ये कॅच पकडला तर 200 आणि एका हातात पकडला तर 100. नाही, पारितोषिक उलट आहे नयनसाठी. धापलकावर धावसंख्या 4 बाद 14. शेवटचे 9 चेंडू बनवायच्यात 5. बॅटर मैदानामध्ये वैभव पाटील दाखल होताना पाहायला मिळतील. मंदारचा हा बॉल, चेंडू हवेत, तिथे आतिश, झेल झाला, फलंदाज बाद. शेवटचे 8 चेंडू 5 धावा. झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळाला आतिश भोईर.
नावामध्ये सर्व काही आहे. अतिश जबरदस्त क्षेत्ररक्षण. 5-14. अजून 5 धाबा बनवायच्यात. 8 चेंडू शिल्लक. न्यू बॅटर मैदानामध्ये धनंजय. विकेट हॅट्रिकची संधी. गोलंदाजी मार्कवर तयार. मंदार इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल का ते पाहायचं आपल्याला. आणि इथे सुंदर असा फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. मनीषचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एकदा वाली. शेवटचे 7 चेंडू 4 धाबांची आवश्यकता. मॅच ऑन आहे अजूनही. सामना आता 70% जर आपण पाहिला अटालीच्या बाजूने, परंतु 30% अजूनही बरफच्या बाजूने सामना आहे. 7 चेंडू बनवायच्या 4. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर रोहित पाटील या खेळाडूने प्रभावित केला. 14 धावा बनवल्यात फक्त 3 बॉल मध्ये. बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक झेल सुटला आणि धाव 1 येताना पाहायला मिळेल. गणेश भोईर यांनी कौतुक केलेलं त्या खेळाडूचं. 6 चेंडू आणि 3 धावा. संधी देतात डीजेला. शिक्षक वर्गाची हीच खासियत असते. ज्यावेळेस तुम्ही चांगलं कार्य कराल ते खांद्यावर घेऊन नाचतात नेहमीच. ज्या वेळेस तुमच्याकडून चुका होणार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा अंतिम षटक निनाद गोलंदाजी मार्कवर तयार होईल. धुमाळ. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर इनवर रोहित पाटील. पहिला चेंडू हव्या पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव आली. शेवटचे 5 चेंडू 2 धावा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. निनादला पाहतो गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू 2 धावा रोखल्या जातील का ते आपल्याला पाहायचं. आदित्यने सोडलेला झेल किती महागात पडणार ते आपल्याला पाहायचं. गणेश भोईर यांनी विशेषतः पारितोषिक लावलेलं आहे झेलासाठी 100. निखिल भोईरने ते कुणाला मिळणार ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 5 चेंडू 2 धावा. स्ट्रायकर इनवर फलंदाज धनंजय पाटील. टाकलेला बॉल तिथे क्षेत्ररक्षण नयन धुमाळकडून थोडंसं खराब होताना पाहायला मिळत आहे. मला वाटतं नयनसाठी त्यामुळेच पारितोषिक लावलेलं आहे. त्याचसाठी प्रयत्न चांगले होते परंतु खूप वेगाने चेंडू त्यांच्यापासून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर रोहित पाटील या खेळाडूला आपण पाहतो. इथे सुंदर असा फटका आणि हा सामना इथे जिंकलाय टीम अटाली कोलीवाडा या संघाने. हार्ड लक टीम आई गावदेवी स्पोर्ट क्लब बरफ. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार. जगदीश यायचे आपण. जगदीश पाटील 1 षटक निर्धाव आणि धावा विकेट 2 त्याने घेतलेला आहे. त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ.